बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यात सुद्धा चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र कालपर्यंत फक्त 55 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे जिल्ह्यावरती चिंतेचे ढग घोंगावतायत. बीड जिल्ह्यामध्ये 3,89,000 हेक्टरवरती पेरणी झाली आहे आणि त्याची टक्केवारी 48.14 एवढी आहे. अजून 4,19,000 हेक्टरवरती पेरणी बाकी आहे. पुढील काळामध्ये चांगला पाऊस झाला नाही तर उरलेल्या पेरण्या रखडतील. तसंच पाऊस नसल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरणीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेत. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी. बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यात चांगला आणि समाधानकारक असा पाऊस झाला आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी देखील केली. मात्र आता शेतकऱ्यांना जी आशा आहे ती म्हणजे दमदार अशा पावसाची. सध्या आपण हे पीक पाहू शकतो. सोयाबीनचं पीक आहे, ज्या पिकाला आता दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं दिसून येत आहे. कारण की आजही जवळपास 4 लाख हेक्टरवरती खरीपाचा पेरा होणं अजून बाकी आहे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहेत. मावशी, किती दिवस झाले पाऊस नाहीये आणि काय परिस्थिती? 3 वार झालं पाऊस नाही. हम्म. हा, काय पेरलेलं उगवलं नाही. डबल पेरी तिथे बी भरण घातलेलं वाया गेलं. डबल बी आणलं, बरं औषध आणलं, फवारण्या केल्या, डबल किती खर्चा लागतोय. आता कुठून पैसे आणावं तर डबल पेराय, तरी लोक तशीच पेरायला लागली.